आज मी तुम्हाला अर्धा किलो दोडक्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हा अर्धा किलो दोडका घेतला, त्याच्या स्वच्छ धुतल्यानंतर मी ह्याच्या शिरा पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीत मी तुकडे करून घेतलेले। दोडक्याच्या सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। ह्याची सुक्की भाजी बनवूया आपण। कढईमध्ये 1 पळी तेल मी गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायची मोहरी, जिरे 1 चमचा, छोटे छोटे आकाराचे चमचे आहेत हे मसाल्याच्या डब्यातले। त्याच्यामध्ये टाकायचे आपण हिंग पावडर, कढीपत्ता, 1 मीडियम आकाराचा कांदा। दोडक्याच्या भाजीला थोडासा कांदा अजून जरा जास्त घातला तरी पण चालू शकते जर सुक्की भाजी बनवताय तर। ह्याला काय करते, परतून घेते चांगले 1 मिनिटभर। कांदा चांगला भाजून घेतलेला आहे। अर्धा चमचा आलं आणि लसूण असं कुटून घेतलेला आहे। पेस्ट असेल तरी तुम्ही टाकू शकता। मी हे सगळं कुटून घेते। रोजच्या रोज ताजं ताजं कुटलं का नाही की छान चव येते त्याची। 1 मीडियम आकाराचं टोमॅटो, ते पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, अर्धा किलोच्या भाजीच्या हिशोबात। कांदा लसूण मसाला 1.5 चमचा छोट्या आकाराचा, तुम्ही जो खाताय तो वापरला तरी पण चालू शकते, तिखटाप्रमाणे घ्यायचा। अर्धा चमचा जिरे धने पावडर, मस्त असं मिक्स करून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे मी भाजी काढून घेणार आहे आणि 2 मिनिटं या मसाल्यामध्ये चांगली परतणार आहे। 2 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये। असं पाणी सुटतं ह्याला। गॅस मीडियम केला होता, तिरकं झाकण ठेवायचं थोडंसं असं। गॅस बारीक केलेला आहे मी। मीडियम गॅसवर जर केलं तरी चालेल, पण तुमची कढई पातळ जाड बघायची, त्याप्रमाणे करायचं। ते मी 5 ते 7 मिनिट मी झाकून ठेवणार आहे, एकदा हलवणार आहे। 5 ते 7 मिनिट झालेलं आहे, मी झाकण बघा ठेवलेलं आणि एकदा मी हलवलेलं सुद्धा आहे, कारण की खाली वगैरे लागल ह्याच्या पद्धतीत हलवायचं। जाड असो पातळ असो हलवत राहायचं आपण, बघायचं का तर मस्त असं बघा हे सॉफ्ट झालेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी शेंगदाण्याचं कूट, 4 चमचे घेतलेलं आहे। जर आवडत असेल तर टाका, नाही आवडत तर नाही टाकलं तरी चालेल। मिक्स करून घेणार आहे। शेंगदाण्याच्या कुटाच्या जागी तुम्ही वल्लं खोबरं सुद्धा टाकू शकता, भाजून बारीक करून जरी ठेवलेलं असेल, किंवा अगोदर जरी कांद्याबरोबर परतलं तर चालेल। परत मी झाकण असं ठेवलेलं आहे 5 ते 7 मिनिट, किंवा 5 मिनिट जरी ठेवलं तरी चालेल। 5 ते 7 मिनिट बघा परत मी झाकून ठेवलं होतं। मस्त अशी झालेली आहे भाजी। खूप सारे जणांनी कमेंट केल्या होत्या सुक्की भाजी दाखवा अर्धा किलो प्रमाणे, तर अशा पद्धतीत तुम्ही करू शकता। ह्यातली जर एखादी गोष्ट तुम्हाला जर नसेल आवडत तर ती नाही टाकली तरी चालेल, करून घ्या अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।